नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय. नाशिक महानगरपालिकेची भरती मागील काही दिवसापूर्वी आली होती, परंतु अग्निशामक फायरमन या पदाची शैक्षणिक अर्हते संदर्भात काही मुद्दे उपस्थित झाले होते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यावरती काही मागणी केल्यानंतर ती मागणी देखील नाशिक महानगरपालिकेनं मान्य केलेली दिसते आणि नव्यानं या ठिकाणी जी काय अर्हता, ती नव्याने अर्हता या ठिकाणी पुन्हा त्यांनी जाहीर केलेली आहे. आणि ती अर्हता काय आहे याची उत्सुकता तुम्हाला लागलेली असेल तर मी आता लगेच तुम्हाला या ठिकाणी जी काय नव्याने दिलेली त्यांनी अर्हता आहे ती अर्हता या ठिकाणी तुम्हाला त्या अर्हतेकडे घेऊन जातो. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आता जी न्यायालयीन भरती आलेली आहे त्या न्यायालयीन भरतीच्या संदर्भात काही शिपाई आणि क्लर्क ह्या दोन पदासाठी खूप जागा आलेल्या आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती ही बॅच क्लर्क साठी 499 रुपयामध्ये आपण देऊ केलेले आहेत. तज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिपाई आणि क्लर्क ह्या दोन्ही बॅच या ठिकाणी रेकॉर्डेड बॅच आपण देऊ केलेले आहेत. ही बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप्लिकेशन आहे ते तुम्ही डाउनलोड करा आणि जर काही अडचण आली तर 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता आणि तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा देऊ शकता. ही बॅच घेऊन तुम्ही सर्वांच्या पुढे एक पाऊल राहा आणि अभ्यासामध्ये सुधारणा करा. विद्यार्थी मित्रांनो, नाशिक महानगरपालिका अग्निशमन पदाची जी काय भरती अग्निशमन फायरमन या पदाची शैक्षणिक अर्हता निश्चित करण्याबाबत हे पत्र नगर विकास विभागाचं या ठिकाणी निघालेलं आहे 19 जानेवारी 2026 ला, थोड्या वेळापूर्वी. हे शुद्धीपत्रक जे काय आहे त्यामध्ये काय सांगितलंय की नाशिक महानगरपालिकेतील अग्निशमन विभागातील अग्निशमन फायरमन पदाची शैक्षणिक अर्हता निश्चित करण्याबाबत मान्यता दिलेली आहे. आणि त्यानुसार शासन निर्णयातील आवश्यक शैक्षणिक अर्हता जी आहे ती अर्हता शैक्षणिक पात्रतामधील अग्निशमन प्रशिक्षक पाठ्यक्रम यांची व्याख्या खालील प्रमाणे ती बदल केली. मग काय यामध्ये बदल झालेला आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया. बघा, अग्निशमन पाठ्यक्रम मध्ये जो काय याचा अर्थ महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, बघा, मुंबई किंवा राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, बघा, या ठिकाणी ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, ज्यांनी ती पदविका घेतलेली आहे त्यांच्यासाठी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, बघा, आणि राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांच्याकडे अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असा आहे किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय यांच्याकडून मान्यता प्राप्त खाजगी संस्थेकडून 6 महिन्याचा अग्निशमन पाठ्यक्रम उत्तीर्ण केलेला असावा. म्हणजे हे जे काय महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय आहे त्यांचे काही मान्यता प्राप्त खाजगी संस्था आहेत, त्यांनी दिलेले जे काही संस्था आहेत त्या खाजगी संस्थेकडून ज्यांनी 6 महिने कालावधीचा डिप्लोमा केलेला आहे, बघा, त्यांच्यासाठी सर्वात मोठी ही बाब म्हणावी लागेल. त्यांना सुद्धा या ठिकाणी त्या व्याख्येमध्ये घेतलेलं आहे. सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती त्यांनी ते प्रसिद्ध केलेलं आहे आणि ते तुम्हाला पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले. त्यांचा सांकेतिक क्रमांक वगैरे दिलाय, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. पण शुद्धीपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आलेले आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने. बघा, सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी त्यांच्या आदेशानुसार यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि मागणी मान्य झालेली असून ही नव्याने या ठिकाणी अर्हता आपल्याला पाहायला मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, बघा, ही सगळ्यात आनंदाची बाब हे या पात्र विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थांबतो. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.